सातारा शहरातील शनिवारपेठ येथे श्री छत्रपती राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल येथील बेकायदेशीर कबुतराची ढाबळ काढण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर माजी नगराध्यक्षा यांच्यासह माजी नगरसेवकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे। याबाबत माजी नगराध्यक्षा स्मिता घोडके म्हणाल्या, मागील अनेक दिवसांपासून कबुतराची ढाबळ काढण्याबाबत नगरपालिकेकडे मागणी केली आहे। त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे सदर अतिक्रमण 5 दिवसात न काढल्यास आपण स्वतः मुख्याधिकारी कार्यालयाबाहेर निषेध व धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता। त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई न केल्यामुळे आज शुक्रवार दिनांक 24 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून माजी नगराध्यक्षा स्मिता घोडके यांच्यासह माजी नगरसेवक यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत हे अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला। प्रभाग क्रमांक 12 मध्ये राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल हे नगरपालिकेच्या माध्यमातून आपण 1.5 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे। तेथे ज्येष्ठ नागरिक असतात, महिला असतात, लहान मुले फिरायला येतात। तिथं जिम, लहान मुलांची खेळणी असं बसवलेलं आहे। त्यामध्ये कबुतराची ढाबळ निर्माण केलेली आहे। मध्यंतरी वर्षभराच्या पूर्वी प्रगती पाटील यांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे अनेक आजार होतात असं जेव्हा डिक्लेरेशन दिलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की ही चुकीची गोष्ट तिथं होती आहे आणि आम्ही त्यांना सीओना ती ढाबळ तिथून हलवण्यास विनंती केली। वेळोवेळी विनवणी केली, लेखी अर्ज दिले, तरीही सीओ साहेबांनी ही कबुतराची ढाबळ तिथून हलवली नाही। ती ग्राउंडवर आहे। ग्राउंड हे आरक्षित आहे खेळण्याचं मैदान म्हणून। तिथं ही अतिशय घाणेरडी बाब आहे। या संदर्भात आपण सीओना लेखी अर्ज दिला आणि आज तागात त्याच्यात कारवाई झाली नाही। त्यामुळे आम्ही आज हे धरणं आंदोलन केलेलं आहे। त्याचबरोबर गुरुवार बाजाराचं पण अतिक्रमण काढण्यासाठी आपण लेखी अर्ज दिलेला आहे। मुक्तांगणच्या समोर पण एक अतिक्रमण झाले तेही सांगितलं, पण आमच्या प्रभागातले अतिक्रमण हटवण्यास त्यांना काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही आहे आणि आजपर्यंत अतिक्रमण हटवली गेलेली नसल्यामुळं मी हे धरणं आंदोलन इथं केलेलं आहे। जोपर्यंत ग्राउंडवरची पहिली कबुतराची ढाबळ हलवत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही असा मी निश्चय केलेला आहे। गोरक्षण येथील ग्राउंडमधील अतिक्रमण तसेच गुरुवार परस येथील झालेले अतिक्रमण, मुक्तांगण समोरील प्लेग्राऊंडमधील व काही समोरचे बेकायदेशीर बांधकाम जे अतिक्रमण केलेलं आहे आणि ह्या तिन्ही ह्याच्यासाठी जे आज घोडके बहिणींनी पवित्रा घेतलेला आहे। आज एवढं चांगलं कामं करूनसुद्धा जर काही लोक त्याला जर वाईट दृष्टीनं व त्यात बेकायदेशीरपणे बांधकाम करून अडचण आणत असतील तर या चांगल्या पवित्रा जो घोडके बहिणींनी घेतलेला आहे त्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे। रक्षण बोर्ड शनिवारपेठ इथे माजी नगराध्यक्ष स्मिता घोडके यांनी एक चांगलं प्लेग्राऊंड विकसित केलेलं आहे। तर त्या प्लेग्राऊंडमध्ये आज लहान मुलं म्हणा, वयोवृद्ध माणसं, महिला सगळेच फिरायला खेळायला वगैरे असतात। तिथे ओपन जिम आहे, लहान मुलांची खेळणी आहे, बंदिस्त हॉल आहेत, अशा सगळ्या सुविधा तिथं खेळाच्या दृष्टीने केलेल्या आहेत। तर तिथे आज काही लोकांनी कबुतरांचे ढाबळ आणून बसवले। तर कबुतरांच्या विष्ठेमुळे आज वेगवेगळे आजार होतात। हे पेपर आउट केलेलं आहे। आरोग्य खात्यानेही आपल्याला असं वेळोवेळी सांगितलेलं आहे। त्याच्यासाठीच आपण सीओ साहेबांना घोडके मॅडमनी लेखी व तोंडी सांगितलं होतं की ती कबुतराची ढाबळ हटवा, ती मुलांच्या माणसांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाही आहे। पण वेळोवेळी सांगूनसुद्धा याच्यावर काहीही ॲक्शन घेण्यात आली नाही। आज आम्हाला पक्ष्यांना विरोध नाही आहे किंवा पक्षीप्रेमी जे म्हणतील की बाबा त्या पक्ष्यांनी कुठं जायचं तर ते तिथनं उठवा आणि तुम्ही कुठेही ठेवा। फक्त त्यामुळे जो लहान मुलांना त्रास होतो किंवा महिलांना जो त्रास होतो किंवा जेंट्स लोकांना जो त्रास होतो तर तो होऊ नये आणि कुठले आजार फोफवू नये म्हणून आमची त्यांना विनंती आहे। सातारा विकास आघाडी ही सत्तेत असताना सुद्धा आज आमच्यावर ही वेळ आली आहे की आम्हाला सीओ साहेबांच्या केबिन बाहेर बसून धरणे आंदोलन करून काही आमचे विषय त्यांच्याकडनं करून घ्यावे लागतात। तर माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर ते हलवावं, नाहीतर ज्यांनी कुणी ते ढाबळ ठेवली आहे त्यांनी लोकांच्या आरोग्याचा विचार करून स्वतःहून ते तिथनं हटवावं, नाहीतर प्रशासनानेही ते लवकरात लवकर तिथून उचलावं।